सुप्रभात मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमाला किस देत बघत इकडे अक्षय हा आनंदाने त्याला धक्का बसलेला असतो. तर तो बोलतो की आता मला हीच शिक्षा रोज अर्धा तास तुझ्याकडनं हवी आहे, पण ती गालावर नाही हवी आहे, दुसरीकडे हवी आहे. तर लगेच इकडे रमा सांगते की तुमचा चावटपणा झाला की सुरू. तर अक्षय सांगतो की याच्यामध्ये चावटपणा नाही आहे, याला हिलिंग प्रोसेस बोलतात. तर रमा बोलते की बरं झाली आता हिलिंग प्रोसेस, तुम्ही झोपा. तर इकडे रमा ही त्याला झोपी लावते. तर इकडे दुसऱ्या दिवशी सगळे हे आरतीच्या बाळाचं येण्याचं डेकोरेशन करत असतात. इकडे आयाजी येतील, त्यांना बोलते की अरे आज काहीच डेकोरेशन झालं नाही, लवकर हात चालवा. तर आनंद सांगतो की तू आता फक्त मॉनिटर कर, आता बघ सगळं ह्या आनंदच्या हातात आहे, बघ कसे किती लवकर बनवून देतो ते. तर इकडे रमा आणि अक्षय हे गुलुगुलू करत असतात. तर ते बघून इकडे तिथे रमाकांत येतो आणि तो बाहेर निघून जातो. तर इकडे रमा आणि अक्षयला असं बघून इकडे तो फुलांचा हारांचा गच्छा आनंद हा त्यांच्या अंगावर फेकतो आणि बोलतो की जर तुमचं गुरुगुरु झालं असेल ना, तर आता ते आमच्याकडे द्या, आम्हाला सुद्धा कामं करायची आहे. तर तिथे अभि हा येतो आणि तो बोलतो की अरे लवकर आवरा, डेकोरेशन करताय ना तुम्ही, मी पण करतो, जर काही काम लागलं तर मला सांगा. तर इकडे ते त्याची एक्साइटमेंट बघून इकडे अक्षय तिथे येतो आणि बोलतो की अरे एवढा एक्साइटेड आहे का बाळासाठी येण्याचं, थोडा रिलॅक्स तरी हो, श्वास तरी घेणी. तर इकडे सीमा सांगते काही नाही, एवढी अचानक जबाबदारी पडली ना म्हणून एवढं घाबरून गेलो, काही नाही होत असतं, ते मलाही झालं होतं. तर इकडे अभि सांगतो की अरे हो, पण ते कसं एवढं नाजूक बाळ आहे, कसं हँडल करायचं ते. तर इकडे अक्षय त्याला सांगतो की अरे तू जसं पात आणि ताराला सांभाळत होतो ना, तसंच त्याला पण. तर इकडे अभि सांगतो की तो पात केवढा, तारा केवढी आणि हे बाळ भात सारखं आहे रे, एवढे पाय आहेत त्याचे. तर इकडे आयाजी सांगतात की अरे करू आपण हँडल, एवढं का टेन्शन घेतोय त्याचं, ती बरोबर आपण हँडल करूया. तर इकडे रमा सांगतात की तुम्ही एवढं टेन्शन का घेताय, सगळं नीट होईल आणि ती छकुली पण येईल. तर इकडे लगेच छकुली आणि ते इकडे एक्साइटमेंट बघून अभि हा पूर्ण टेन्शनने भरलेला असतो. तर इकडे आयाजी सांगतात की तू पहिल्यांदा जा आणि आरतीला आणि आपल्या बाळाला घेऊन अरे कधीची वाट बघतोय आम्ही. तर अभि बोलतो की बरं आता मी जातो ना, असा येतो. तर आयाजी सांगतात मग त्याच्यासाठी जावं लागणार तुला. तर मग इकडे अभि सांगतो की हो चल, आम्ही दोघीच जाऊन येतो. तर अक्षय हा आवरून तिथे येतो आणि ते बोलतात की चला. तर इकडे टेन्शनमध्ये अभि हा घसरतात, तेवढं त्याला आनंद आणि अक्षय पकडतात. आणि इकडे सीमा बोलते की आता मी तुला बघ हे काजळ लावले म्हणजे कोणाचीच नजर नाही लागणार आणि आता धडपडू नको, बाबा झालाय तू. तर लगेच अभि हा मोठा श्वास घेतो आणि तिथनं निघून जातो. तर इकडे बाहेर आल्यानंतर अभि हा अक्षयला सांगतो की मला तुला एक सांगायचं आहे, तू मला परत विश्वास दाखवल्याबद्दल थँक्यू. कारण कधी कधी मीच माझ्यावरचं कॉन्फिडन्स हा लूज करत होतो आणि त्याच्याबद्दल तुझ्यावरतीच मी सगळं टाकत होतो, म्हणून आय एम सो सॉरी. पण मला अजून काही कळत नाही की मला हे सगळं जमणार आहे की नाही, बिकॉज ती छोटीची मोठी करायची आहे मला. तर इकडे अक्षय सांगतो की अरे तू खूप मस्त पॅरेंटिंग करू शकतो, यू कॅन डू इट. ते बोलून तिथनं ते निघून जातात. तर इकडे जान्हवी ही रमाला आतमध्ये घेऊन येते आणि बोलते की मला तुझ्याशी बोलायचं आहे काहीतरी. तर रमा सांगते की बाहेर किती तयारी करायची, तुम्ही मला आतमध्ये घेऊन आलात. तर जान्हवी सांगते की मला बोलायचं आहे ना, मग बोलू दे. जान्हवी सांगते की आता बघ ना, आरतीचं किती भारी झालंय, तिचा पण चान्स लागून गेला, आता तुमचा पण चान्स लागून द्या. तर इकडे रमा सांगते की काहीतरी चुकाच आपलं. तर जान्हवी सांगते काहीतरी काय, अरे मी सिरियसली बोलते. तर इकडे रमा सांगते की तुम्ही असं जोकमध्ये बोलला तर काही नाही, पण असे सिरियस सगळेच मागे लागलेत, म्हणून मला तर आता भीतीच वाटायला लागली आहे, कारण एवढी मोठी जबाबदारी मला झेपेल का. तर इकडे जान्हवी तिला समजावते की तू एवढे मोठे मोठे प्रसंग प्रॉब्लेम्स एवढे सॉल्व्ह करून टाकते, मग ही तरी का नाही होत. मला तर वाटतं ही सगळी प्रोसेस एका स्त्रीला अनुभवला भेटायलाच हवी. कारण जेव्हा पाथ हा छोटा होता ना, तेव्हा तो माझ्याकडे टुकू बघायचा ना, तेव्हा त्याला बघून मला हसू यायचं, पण तो रिॲक्ट नव्हता करायचा, असं दाखवायचा की तो ओळखतच नव्हता. तर मी बेबीला पण बोलली होती की तो ओळखत नाही, पण एक दिवशी मला एक छान स्वप्न पडलं होतं, म्हणून मी जेव्हा जागी झाले तेव्हा मी हसतच जागी झाले होते. त्यानंतर मी माझ्या बाजूला बघितलं की पाथसुद्धा हा खुदू हसत होता, तेव्हा खरी आमची नाळ जुळून आली, म्हणून तू पण एकदा चान्स घे. तर इकडे रमा ही हो बोलते. तर इकडे रमाकांत हा बागेत जाऊन एका झाडाच्या खाली बोलतो की तुला माहिती आहे का, मी आजोबा झालोय आणि तू देखील आजी झाली आहे. तर जेव्हा तू इथे असशील ना, तेव्हा तू हे सगळं घर डोक्यावर घेतलं असतं, नाचत असती. आता तू पण परत आली आहे आपल्या आरतीच्या बाळासोबत, म्हणून मला त्याचेही खूप आनंद झालाय, पण तू असायला हवी होती. तर इकडे तेवढ्यात मागून आनंद तिथे येतो आणि तो बोलतो की अरे प्रिन्सेसचा आजोबा तर इथे आहे, काय करताय. तिथे सगळे तयारी करतात, पण प्रिन्सेसचा आजोबा इथे झाडाखाली बसले. तर इकडे त्याला रडताना बघून इकडे आनंद सांगतो काय झालं काके. तर रमाकांत सांगतो काय नाही रे, तुझी काकू हवी होती ना इथे. तर इकडे आनंद सांगतो की आहे ते इथेच कुठेतरी.
तर इकडे आनंद सांगतो, तिने बघितलंय ना की तू कशी काळजी घेत होता आरती आणि अभिची, म्हणून आता ते बघ आपली छोटी प्रिन्सेस येणार आहे ना, म्हणून आता बघ सगळं घर कसंही खिळून निघतं ते. तर इकडे ते ऐकून रमाकांतसुद्धा बोलतो की हो ना रे, किती दिवस मी बोर झालो होतो, पण आता परत असं अभि आणि आरतीचं बाळ बघून आता ते परत असं छोटूसं रूप आपल्या बागेत खेळणार, धावणार, पळणार, लागणार, किती मस्त ना. तर इकडे आनंद सांगतो की मग त्याच्यासाठी ना आपल्या छोट्या प्रिन्सेसची यायची आपल्याला तयारी करायला हवी आहे, चल मग ते इथे दोघंही निघून जातात. तर इकडे आरती ही घरी आलेली असते. तर इकडे रमाकांत तिला घेणार, तर तेवढ्यात इकडे अभि हा त्याला सॅनिटायझर देतो. तर इकडे रमाकांत सांगतो की तू पण असंच वाटलंय का रे, गप्प बस जरा. तर इकडे लगेच हे ऐकत नसतो, सॅनिटायझर देतो आणि त्याच्यानंतर रमाकांत हा बाळाला किस घेतो आणि त्याला बोलतो की किती भारी आहे चकोली. तर इकडे सीमा ही आरतीचं औक्षण करते. औक्षण केल्यानंतर इकडे जान्हवीच्या मनात येतं की मला पण चकोलीला घ्यायचं आहे. तर पण इकडे चकोली झोपली असती. तर आनंद सांगतो की ती झोपली आहे, आपण नंतर घेऊया. तर इकडे आरती सांगते की आता ही झोपली आहे, तर मग ती उठली ना जेव्हा मी सगळ्यांना बोलवीन तेव्हा घ्या तुम्ही मग. तर इकडे लगेच सगळे आनंदाने हो बोलतात आणि तिथनं आयाजी बोलतात की आरती तू देखील आता थकलेली वाटतेय, तू पण जा आणि आराम कर. तर तिथे अभि आणि आरती निघून जातात. इकडे आनंद सांगतो की आयाजी कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण तू तिसऱ्यांदी पणजी आजी झाली आहे. तर इकडे रमाकांत सांगतो की अरे ती कॅप्टन आजी झाली आहे ना. तर इकडे लगेच आयाजीला खूप मोठा आनंद झालेला असतो. तर इकडे आयाजी सांगतात की मला तर असं वाटतंय ना की कधी एकदाची प्रिन्सेस मोठी होती, कधी मी तिच्यासोबत खेळणार, आणि मी तर आता एकदम तिला सांगणार आहे की तिच्या आईचं देखील नको ऐकू, आजीचं पण नको आणि आजोबाचं तर बिलकुलच नको, फक्त आयाजीचंच ऐकू, मग सगळं विषय संपला. तर इकडे सगळ्यांना आनंद होतो. तर इकडे सीमा सांगते की हो पण आपल्याला आता ना लवकरच्या लवकर बारशेची तयारी पण करावी लागणार ना. तर इकडे आयाजी सांगतात की आपल्या घरात एवढे तरुण मंडळी आहेत, ते कशाला आहेत, आता जान्हवी तू आपल्या घराची इंटरव्ह्यूत आहे ना, मग तू आपल्या सगळ्या बारशाची तयारी तू कर आणि रमा सगळं खाण्यापिण्याचं तू बघणार आहेस, ओके. तर इकडे सगळेही हो बोलतात. तर आयाजी सांगतात की मला एवढा आनंद झालाय ना की असं वाटतंय मी नाचूच आता. तर इकडे आयाजी आणि जान्हवी डान्स करत असते. तर आयाजी सीमाला सुद्धा इन्व्हॉल्व घेते आणि त्याच्यानंतर रमा सुद्धा डान्स करते. तर इकडे डान्स करतात सगळे. तर वरनं अक्षय तिथे येतो आणि रमाला हा डान्स करत तो खूप खुश होतो आणि तो देखील डान्स करतो आणि रमाला जवळ घेत इकडे बोलतो की आता आरती आणि अभिचा तर चान्स झालाय, आता आपला चान्स कधी लागणार, करायची का तयारी. तर इकडे रमा सांगते की बरं करूयात मग. तर इकडे लगेच ते बोलून लाजून रमा ही तिथून निघून जाते. तर इकडे रमा आणि अक्षय बेडरूममध्ये येतात. तर रमा सांगते की असे काय बघताय. तर अक्षय सांगते काय नाही बघतोय असंच. तर इकडे रमा सांगते की असं नका बघू, कारण मला कसं तरी होतं इकडे. तर ते ऐकून इकडे अक्षय सांगतो की अरे तू कर ना काहीतरी, तयारीला लाग, कारण जर आपण पहिलं बाल दिलं ना तर ते बोलून की ते खेळण वाढेल, मग रांगायला लागेल, धडपडेल, मग ते असंच बोर होईल ना एकटं, मग ते बोलून की मला अजून एक साथीदार हवा ना, भाऊ नाही तर बहीण खेळायला. तर मग इकडे आपण दुसरा चान्स घेऊया, मग दुसरा चान्स घेतल्यानंतर ते दोघे खेळतील, मग त्यांना बोर झालं की तिसरा चान्स घेऊयात, चौथा घेऊयात, पाचवा घेऊयात, मग 6वा 7वा असे करून 11 चान्स घेऊयात, म्हणजे आपली एक टीम रेडी होईल, मग त्यांना मैदानी खेळमध्ये सोडूयात, म्हणजे ते पण स्ट्रॉंग बनतील. तर ते ऐकून इकडे रमा सांगते काय बोलताय तुम्ही. तर मग इकडे लगेच अक्षय हा तिचा हात पकडतो. तर इकडे लगेच रात्री रमा ही मध्ये उशी आणि पांघरून ठेवते. तर अक्षय सांगतो की ही उशी एक रेवा आहे आणि हे पांघरून हे एक अथर्व आहे, म्हणजे आपल्या आयुष्यातून दोन्हीही भूतं गेलेत, मग फक्त आता आपण दोघंच म्हणूया, फक्त एकच उशी आणि एकच पांघरून. तर इकडे रमा सांगते की म्हणजे आपण आता एकच मताचे आहोत ना. तर इकडे लगेच दोघंही एकत्र होतात. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.